त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमारांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाहीये, पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार, ठीक आहे फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा, जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब येतो कुछ नाही, 5 लाख तक जवान उतारे. मतदान करणार कसं? कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे. ही लोकशाही आहे. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही राज्य महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. कामगार ओरडतोय, कामगार बोंबलतोय, त्याच्याकडे लक्ष नाहीये. तुम्ही जर का तिकडे मोर्चा काढला, पाकिस्तानचं हे कारस्थान आहे जे नोएडामध्ये झालं ना. त्यांचं कामगारांनी न्याय हक्क मागायचे नाहीत. न्याय हक्कासाठी कामगार जर का रस्त्यावर उतरला तर लगेच पाकिस्तान धार्जिणे हे आहेत. देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. 1 वर्ष आता होईल पेहलगामच्या हल्ल्याला. पाकडे कुठून आले आणि कुठे गेले हे नाही कळलं. पण कामगारांमध्ये कामगार उतरले तर त्याच्यात पाकिस्तानी घुसले हे तुम्हाला कळतं. अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जातात हे नाही कळत. पण आता महिलांना त्रास देणे इतपत तुमचं सगळं घसरलेलं आहे. महिलांना त्रास द्या. ममता बॅनर्जी राज्य करतायत, नाही करू द्यायचं. त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडतायत. ईडीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सतवायला लागलात, घराच्या महिलांना. हे तुमचं हिंदुत्व. पण तिकडे धाडी टाकायच्या आणि तिकडे प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ बोललेत. तुमच्या लक्षात आले काय बोललेत? कारण त्या बातमी नाही ते तिकडे. योगी आदित्यनाथांचं एक ते क्लिप आलेली आहे. त्यांनी ते काय केलं, विवेकानंद जी इस देश इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. काय रे, मी बरोबर बोललो का चूक बोललो? मी बरोबर बोललेलो आहे, योगी आदित्यनाथ चुकीचं बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलं जातं ते सुद्धा पाठ करून बोलता येत नाही. विवेकानंद जी बंगाल के सुपुत्र. अरे हो ना, तू होतास का तुम्हा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुळामध्ये तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या मातृपक्षाचा आझादीशी काही संबंध नाही. तुम्ही आझादीबद्दल बोलणारे तुम्ही कोण? हा, म्हणजे नेताजी सुभाषबाबूंबद्दल सुद्धा फक्त यांचं काय चाललेलं आहे, बळकवायचं सगळं. आदर्श म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आमचेच, सावरकर पण आमचेच, वल्लभभाई पटेल पण आमचेच. ठीक आहे ना, वल्लभभाई पटेल सगळ्यांचेच होते, लोहपुरुष. पण फरक लक्षात घ्या. सरदार वल्लभभाई पटेलांनी तो निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या होत्या. तुम्ही तुमचा पक्ष जिंकवण्यासाठी म्हणून फौजा घुसवताय. हा पटेल आणि तुमच्यातला फरक आहे. हा फरक आहे. म्हणून ते लोहपुरुष, पोलादी पुरुष म्हणतात त्यांना. तुमच्या जिंकण्याची अवकात नाहीये म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय, फौजा घुसवताय निवडणूक जिंकायला. का तुमचं कर्तृत्व कमी पडतंय?